त्याला सुद्धा पैसे मीच मंजूर केले आहेत, 8 की 10 कोटी रुपये. त्यानंतर DPC मधून 4 कोटी रुपये रस्त्यासाठी मंजूर केले, म्हणजे 12 कोटी मी मंजूर करून घेतले. ते सुद्धा म्हणण्याची शक्यता आहे की काय झालं, मध्ये कोविड आल्यामुळे फुकट रेल्वेकडे पैसे नव्हते. ते पैसे मी माझ्या सुरुवातीला योजनेतून दिलेले आहेत. त्यामुळे त्यांनी अजिबात काळजी करू नये की ते जरी पुढे खासदार नसले तरी त्यांनी ज्या घोषणा ऐकल्या असतील त्या पूर्ण आम्ही करू. त्यांनी त्याच्यामध्ये आनंद मानावा, कारण ते सुद्धा या जिल्ह्यातलेच आहेत. त्यांना निश्चितपणे आम्ही ही कामं पूर्ण करू, त्याच्याबद्दल त्यांना आनंद होईल. आणि त्यांची आजसुद्धा मनातून खात्री असेल की कामं फक्त आम्हीच पूर्ण करू शकतो. त्याच्यामुळे ते खासदार असताना सुद्धा त्यांना वेगवेगळ्या ह्याच्यासाठी मी निधी देत होतो. आता ते जरी पुढेच्या काळात खासदार नसले आणि एखादं काम करून आले माझ्याकडे तरी मी निश्चितपणे ते मंजूर करून देईल. पण आम्ही याच्या विकासामध्ये आम्ही राजकारण करतो. गावाला केवळ भेटी देणार नाही, तर प्रत्येक वाडीवर सुद्धा जाणार आहे. कारण विकास कामं म्हणजे फक्त रस्ते, वीज, पाणी, शाळा इथपर्यंत विकास मर्यादित नसतो. तर सर्वांगीण विकास झाला पाहिजे. तर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला त्यांच्या समस्या समजून घेतल्या पाहिजे. काल मी एका वाडीवर गेलो होतो.